सुधीर पाटील पण व्यासपीठ असताना सुधीर पाटील कमाई केली होती त्यावेळेस तोच अनुराग सिंग या मॅचमध्ये केंद्र रेशमी संघाकडून चला बजरंग रोवा आणि ज्ञानेश्वर कोलवे आपली प्रतीक्षा केली जाते मैदान संपूर्णपणे खाली आहे आपण पुढे द्यायचं आहे बजरंग रोवा आणि ज्ञानेश्वर कोलवे चला लवकर या लवकर सचिन नागपीसर मुंबई उपनगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य राष्ट्रीय पंचायत अर्थात वडवली रायगड रहिवासी आहेत आदरणीय सचिन नागपीसर आपण व्यासपीठावर स्थापना व्हायचं मुंबई उपनगर जिल्हा कार्यकारिणी समितीवर आहेत तथा सदस्य म्हणून कार्यशील आहेत आणि राष्ट्रीय पंचायत कार्यशील आहेत आदरणीय सचिन नागपीसर आपण स्थापना व्हायचं या रेल्वेवरती ओंकार रेशमी हा पाच किलोमीटर क्रमांक 2 वरती अगदी दत्तता स्थितीमध्ये पाहायला मिळतोय जे की 3-5 अशा प्रकारे रेशमी संघातरी आघाडीवरती असतात सॉरी पुढील सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी आदरणीय मंडळाचे उपाध्यक्ष अशोक गितळे आपणास विनंती करणार आहे खरं तर अनेक ठिकाणाहून या ठिकाणी या कबड्डीला शुभाशंभर देण्यासाठी आलेले मान्यवर आहेत आणि अशाच पैकी मुंबई उपनगर जिल्हा कार्यकारिणी कबड्डी पाहिलं अर्थात आपल्याच वडवली येथील रहिवासी
सचिन अतिशय मनपूर्वक कडे हार्दिक स्वागताचा धन्यवाद. चला बजरंग रोवा ज्ञानेश्वर कोलवे क्रीडांगण क्रमांक 1 वरती यायचं आहे. लाईनअप करून घ्यायचं आहे. बजरंग रोवा आणि ज्ञानेश्वर कोलवे 2 वर्ष मॅच आपण बघतो. अगदी रंगता स्थितीमध्ये परंतु 3 वरती जर आपण गेला तर रायवाडी संघ 8 मध्ये आघाडीवरती आहे. 10-2 अशा प्रकारे त्या ठिकाणी पाचमेश्वर संघामध्ये आघाडी प्राप्त केली आहे. बजरंग कर्जतचा जो पवन होता पवनवरती डिपेंड झालाय. पवन कोणच्या बाहेर 6-4 अशा प्रकारे मॅच देशी आघाडीवरती पुन्हा एकदा अनुराग सिंग कोटवरती 3-4 डिफेन्स अनुराग चिरे 4 डिफेन्स मध्ये अनुराग चिरेवरती आहे. रिक्त हाताने भरत नाही खाली हात परत आपण बघतोय. सरासरी या ठिकाणी अर्थात वळके विभागातील अनंत भगत, शंकर भगत, विष्णू म्हात्रे, हर्षद भगत, जयदास भगत, किशोर भगत, शरद म्हात्रे, श्रीधर भगत, केतन काटकर, हरिश्चंद्र वासंत्री, गणेश भगत, अतुल भगत, नरेश म्हात्रे, सनी भगत, सर्वेश भगत आणि ऋतिक भगत यांना देखील सन्मानित केले जाणार आहे. अर्थातच सर्व वळके विभागातील सर्व कार्यकर्ते आहेत. आपण देखील मनस्वी स्वागत. आपण स्थानाबद्ध व्हायचं आहे. सर्वांना विनंती करणार आहे आपण स्थानाबद्ध व्हायचं आहे. तसेच पुढील सन्मान रायगड जिल्ह्याचे नामांकित कबड्डीपटू म्हणून एक माजी कबड्डी खेळाडू म्हणून अनेक वर्ष रायगड जिल्ह्यातील म्हणजे सुधीर पाटील आपल्या देखील आदरणीय दिलीप भोईर तथा ज्ञानेश्वर कोलवे आणि बजरंग रोवा हे दोन्ही संघ उपस्थित झाली आहेत. मित्रांनो मैदान आपण वाट बघतोय. आपण सगळा प्रेक्षक आपली वाट बघत आहेत. या लवकर या. अर्थी लढत क्रीडांगण क्रमांक 2 वरती वेशवी विरुद्ध कर्जत असा सामना आपण बघतोय. निर्णय कर्जत विरुद्ध वेशवी 5-6 अशा प्रकारे अजून सुद्धा वेशवी आघाडीवरती आहे. राजेंद्र देशमुखची रीड 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला राजेंद्र देशमुख कर्जत संघाचा रायडर एक जबरदस्त अनुभवी रायडर आपण बघतोय. सुंदर डबल खाऊन मनीषने ब्लॉक केलाय. राजेंद्र देशमुख कोचच्या बाहेर मुलांचा अनुराग शिरे वारंवार रेड करतोय. जबरदस्त आता अनुराग नाही आहे. जर्सी नंबर 5 आहे संजय सर. दोन्ही संघाला बरेचसे कॉल केले परंतु दोन्ही संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहेत. ज्ञानेश्वर कोलवे ज्ञानेश्वर कोलवे आणि बजरंग रोवा चला लवकर. जर्सी नंबर 3 आपण बघतोय कर्जत संघाचा रायडर सौरभ वायकरची रेड होती. सौरभ वायकर रेडकाकडे परतला त्याला प्रत्युत्तर अनुराग सिंगचं 4 डिफेन्स अजून आपण बघतोय. बोनस ब्लॉक आहे. अनुराग सिंग प्रकारे 3 गुणांनी आघाडीवरती अनुराग सिंगचा ओंकार वेशवी. केदार काटकर, हरिश्चंद्र वासंत्री, गणेश भगत, अतुल भगत, रमेश म्हात्रे, सनी भगत, सर्वेश भगत, ऋतिक भगत यांनी असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं. सर्वात
ज्ञानेश्वर कोलवे बजरंग रोहा. ज्ञानेश्वर कोलवे बजरंग रोहा आपल्या बाजूला खेळाडू आहे. क्रिकेट सतीश सर आपल्यापैकी लॅटिक्स बॉलर अनुराग सिंग सिरेन 8-5 अशा प्रकारे सेकंड हाफला सुरुवात. 3 सडी पे सुरुवातीचा मोठा आणि जबरदस्त सिंगल थाई होल्ड. अत्यंत जबरदस्त सिंगल थाई होल्ड आपण बघितला भारतासाठी. अरे सर एक नंबर साठी बोला ना सर. बजरंग रोहाण ज्ञानेश्वर कोल्हे ना. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेचच मैदान क्रमांक 1 कडे चला. बजरंग रोहा वर्सेस ज्ञानेश्वर कोल्हे आपण लगेचच मैदानाकडे यायचं आहे. मैदान क्रमांक 1 त्या ठिकाणी एकामागे थांबलेला आहे. लक्षात घ्या दोन्ही संघांना मैदान क्रमांक 1 चा जॉईन करावा घ्यायचा आहे आणि मैदान क्रमांक 2 मध्ये काल संघाला त्या ठिकाणी जर्मन उपकेंद्राचे कमलेश्वरी करसुरे या दोन्ही संघांना आपण तयार करायचं आहे. सेकंड हाफ मध्ये आपण बघतोय कर्जत संघाने मॅचला फिरवलेला आहे. 8-8 अशा प्रकारे सामना आपण बघतोय जिथे प्रतीक बैलवारीने यावेळेस 1 गुणाची कमाई केलेली आहे. पासवानची बेसी प्रसार केलेला जो लेफ्ट डिफेंडर होता मंदास विसाल मावटा डिलिव्हरी आहे. चला मैदान क्रमांक 1 साठी रायडर विक्टर हाताने बजरंग रोहा वर्सेस ज्ञानेश्वर कोल्हे या दोन्ही संघांना क्षणाचाही विलंब न करता आपण मैदान क्रमांक 1 कडे चला. पुन्हा एकदा प्रतीक बैलवारे जर्सी नंबर 99 आपण बघतोय रेड वरती. मागच्या रेडवरती 1 गुणाची कमाई केली. 5 डिफेन्स बोनस ऑफ. धन्यवाद. कोणता संघ झाला आहे आणि ज्ञानेश्वर कोल्हे. धन्यवाद ज्ञानेश्वर कोल्हे. बजरंग रोहा आपण चला. बजरंग रोहा बजरंग रोहा आपण चला मैदान क्रमांक 1 कडे आपल्याला यायचं आहे. वेळ उशीर अपेक्षित नाहीये. बजरंग रोहा त्यानंतर मैदान क्रमांक 2 साठी जयमान उजेडे बसे चौडेश्वरी कडसुरे आपण तयार करायचं. जल्लोष बघा मैदान क्रमांक 2 वरचा जल्लोष पाहता येतो. या प्रकारे 2 पॉईंटची कमाई केली. अत्यंत सुंदर प्रतीक बैलवारे राघव देशमुख रेड वरती 6 विकेट 7 विकेट्स मध्ये रेड होता राघव देशमुख. विकेट हाताने बदलला. चला बजरंग रोहा संघ आपण चला लवकर. ज्ञानेश्वर बजरंग रोहा संघ उपस्थित आहे. डीजेला विनंती करतोय. डीजे रेडी. तर क्रीडा क्रमांक 1 वरती आपण संघ आमंत्रित करतोय. या ठिकाणी बजरंग रोहा आणि त्याच्याशी हल्ला घ्यायला येतोय ज्ञानेश्वर कोल्हे. वेद विरुद्ध रोहा असा पांच्या पलीकडे ज्ञानेश्वर कोल्हे. राहुलचा संघ या ठिकाणी अर्थातच सन्मान केला जाणार आहे. सन्मान अनंत भगत याचा देखील मी मंडळाच्या पदाधिकारी विनंती करणार आहे. आपल्या शिवस्ते अनंत भगत यांना सन्मानित करायचं. आरोग्य विभागाचे सर्व कार्यकर्ते मी जयवंत सरांची आपल्यास विनंती करतोय. आपल्या शिवस्ते अनंत भगत यांना सन्मानित करायचं आहे. अनंत भगत जयवंत सरांचे ते समय यायचं आहे. आपल्या शिवस्ते या ठिकाणी अनंत भगत
तसेच दोन्ही मातोप्रसंग अर्थात एकमेकांनी समोर लढत असताना आपण पाहतोय मैदान क्रमांक 1 साठी गोलवर देखील चालू सामना आपण पाहतोय ओंकार रेशी वर्सेस मेंढा कर्सर राकेश गायकवाड मैदान क्रमांक 1 साठी पाहतोय राकेश गायकवाड मैदान क्रमांक 1 वर प्रथम क्रमांकावर गणेश कोबे हा पेठ तालुक्यातील संघ आहे सर्व संपूर्ण प्रतिष्ठित भाग्य स्पर्धा आपण हळूहळू अंतिम क्षणात येणार आहे हळूहळू अंतिम टप्प्यात येणार आहे साहित्य या सगळ्या आणि निश्चितपणे तीच मानली जाते असाच खेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे निश्चितपणे असा या ठिकाणी खेळ मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी होत असताना पाहतो पहिल्याच लढाईमध्ये 1 गुणासाठी यश प्राप्त केलं होतं राकेश गायकवाडनं मात्र दुसऱ्याच लढाईमध्ये अपयश पत्करावं लागलं यश आणि अपयश समूह आणि दुःख असं मात्र या ठिकाणी क्षणाक्षणाला पाहायला मिळालं परंतु दुःखाचे डोंगर संपल्याशिवाय यशात हिरवळ मात्र आपल्याला मिळणार नाही हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि तसाच खेळ आपण मैदानावर पाहणार आहोत कभी कौशिक कभी कम प्रत्येक वेळेला यश संपादन होईलच अशाचा भाग नाहीये कारण इथे मात्र प्रत्येक खेळाडू अत्यंत अटीपटीचा सामना आपण बघतोय रोहा संघाने त्या आगीतून केलेला आहे कोल्हे संघाच्या विरुद्ध 6-4 अशा प्रकारे सामना आपण बघतोय परंतु त्या स्थितीला 1 गुणाची लढाई केली या ठिकाणी रायडर आपण जो पाहतो तो म्हणजे कोल्हे संघाचा रायडर 1 गुणाची लढाई करून आपला कोर्टमध्ये परततोय संघावरती